जेवढे तू खायला लागली वय ग आ हा माझ्या आधी खायला यायला लागली वय हा नवऱ्याच्या आधी खाते ते का कोणी पहिल्या काळातल्या बाया नवरा येऊस तर उपाशी बसत होत्या हो मी आता तर एक आता तर मान चटणी घेतली होती. म्हणजे तू काय वाट बघूच नको नवऱ्याची. पहिल्या बाया पतिव्रता कशा होत्या नवरा जेवल्याशिवाय आपण जेवत नव्हत्या नवरा जेवल्यावर मग जेवायच्या. मी म्हणतो तेवढं राहिलं नवऱ्या बरोबर तर जेवाव का आधीच. आणि इकडे बघू इकडे मला चपाती त्याला चटणी खाते वाटतं मी खातो. नाहीतर नको मला हे कांदा कर सुका. अहो कांदा नाही. ती काय मला सांगायला नाही कांदा कर सुका. अहो खावा की चांगला आहे. सुका कांदा कर. त्याला उशीर लागल तर खावा घे. नाही नाही मला मी थांब तुझ्यावर तू आता करून द्यायचं मग. आपल्या आपण खात बसली हा नवऱ्याची वाट बघत सुद्धा नाही. अहो मी तुम्हाला बोलवलं होतं. नवऱ्याच्या आधी जेवढून बसती तुम्हाला बोलवलं होतं. काय कुठं खात बसली सगळ्यांना मग खाल्ल्यावर बोलवायची होती काय. नाही बी मी एकच घास खाल्ला होता की. एकच घास खाल्ला होता म्हणजे खाल्लाच होता ना बसली होती ना संपलं बोलवायचं होतं मला. अहो तुम्हाला बोलवलं. का बोलवलं जावा तुम्ही म्हणलात हात दिवस तर वाट बघत बसायचं काम आहे तुझं. पहिल्या काळातल्या बाया अशा होत्या का नवऱ्याने जेवल्या वर मग जेवायच्या. अहो नवऱ्याच्या आधी तर जेवतच नव्हत्या नवऱ्याने जेवल्या वर जेवायच्या. मी म्हणतो तेवढं राहिलं तुझं किमान तू हे तर करायचं ना नवऱ्या बरोबर तर जेवायचं. थांबायचं तर थोडं एवढी भूक लागली होती का तुला. अहो ते तुम्हाला बोलवलं होतं की मी. काय बोलवलं होतं काय सुद्धा बोलवलेलं नव्हतं. स्वतः खात बसते तेवढे. अहो नुसते एकच घास खाल्ला. आई एक घास खाल्ला आणि 2 घास घासला बरं खायला बसली ना. त्याला चटणी नुसती घेतली होती. ते काय सांगायचं नाही खाया बसली का नाही ताटात वाढून घेतलं का नाही मग विषय संपला. दूध उकळल्यावर करू का हो. अजिबात नाही ते दूध बीत पुन्हा तिकडे ठेव. आधी मला ती कांदा करून दे. तांबट टाकू का यात थोडं. नाही मला सुका कांदा करून दे थोडं कडक भात. तांबट टाकते की. टमाट्यात ती जिलेंग होतो. थोडं टमाट टाकते की याच्यात. थोडं टाकते टाकू का टमाटर. दूध उकळून घेऊ का आधी. नाही अजिबात नाही दूध उकळून घ्यायचं. अहो नासल उन्हा. फेक तिकडे दे. अहो नासल की. तुला सांगितलं तेवढं करते का नाही. आपल्या आपण खाऊन बसते दुसऱ्याचा विचार सुद्धा करत नाही. घरातल्या लक्ष्मीनं कसं पाहिजे सगळे जेवल्यावर मग जेवायचं असतं का आधीच आपण खाऊन बसायचं. बाकीचा विचार सोडला असं असतं होय कुठं. तांबट टाकू का नको. तांबट टाकू. टाक थोडं. ते चांगला झणझणीत कांदा भात हा चांगला झणझणीत झाला पाहिजे. बर. काय सांगतोय. होय होय. हा आणि काय तू पुन्हा पोहे खाल्लं नाही तर. अहो ते तुम्हाला ठेवलं होतं तुम्ही काय तुला थोडं. ठेवलं होतं मी आज नाश्ता करून झाला होता. शिळं राहिलं गार झालं म्हणून खाल्लं नाही तर आणि चपाती कालवून खात बसली होय तो. हा मग ती टाकून द्यायचं काय. नाही कशाला टाकून द्यायचं आहे. मग काय खाल्लं का नाही तर मग ते ध्यानातच नाही. गाणं पाण्याच्या राड्यात. अन्ना पाण्याच्या राड्यात काय देणं असतं तुला. नवऱ्या आधी जेवत बसते ही देण्यात बरं असतं. अहो थोडस घास खाल्लं होतं. थोडा खाल्ला आणि झालंय खाल्ला पुन्हा तेच. ही पोहे आताच्या आता खायचं. अहो गरम करू का. अजिबात नाही तो खाल्लं नाही तर ती तुला शिक्षा आहे. गारच खायचं तो पोहे. अहो गार अजिबात नाही कसं खायचं पण ते खायचं सगळं संपवायचं. मला माहित आहे आता गार झालं म्हणून तो फेकून देणार आहे मला माहित नाही वे.
आधी गपचिप. गरम करू का? अजिबात नाही, तसंच खायचा. हा लय नवऱ्याच्या आधी खाते ना, खाई. माझ्या आधी जेवाय बसती. इतका पुढं ध्यानात ठेव, मी जेवल्याशिवाय तो एक कण सुद्धा खायचा नाही. पहिल्या काळातल्या बाया कशा असं होत्या, नवऱ्याने जेवल्याशिवाय ते जेवत नव्हत्या. तू म्हणजे आहे नवरा उपाशी का मरणा, आपण घ्यायचं जेवण. आणि असला शिळ्या राहिल्यावर सगळ्याचं सगळं शिळं खात होत्या, करकट खात होत्या. पण अजिबात नाही ते अन्न वाया घालवत नव्हत्या. नाहीतर तू एक आहे सकाळी गेलेले पोहे फेकून देते. काय सुद्धा अन्न वाया घालवत नव्हते, असल्या बाया होत्या त्या. त्यांना म्हणायचं घरात लक्ष्मी. नाहीतर तू आहेस धडा अन्न करते फेकून देते. कवाच्या कवा करते, अगं भोका लागून मेले गे. ह्याला 5 वाजवते काय? झालं गे. झालं गे. माणूस पुढचा भोका लागलेला त्याचं काय तुला कळ पडलेलं नसतं बघ. कसा का असं ना, खावा नाही मरू तिकडं. आपलं झालं म्हणजे बस. खावा. खावा. आता सगळं झाल्यावर म्हणते मला खावा. कसं असतं होय तुझं? कान वाढू का? कालवण नको, ह्याच्यात तेल जरा वत की जरा चांगलं. चटणी थोडी टाक. मी तुला सांगितलं ना आधीच करू नको म्हणून. त्याला होतलंय की चटणी बी टाकली. कडक झालं पाहिजे. कळत नाही होय. का खाते का तूप साखर. तू का तू तूप सागर आणि आम्हाला असं काहीतरी दे चटण्या. ते पानचट झार केली या, काय सुद्धा चांगली केली नाही. स्वतः म्हणजे तूप साखर खाते. हा चांगलं चुंगलं आपण हाणते. अहो तूप ते थोडस राहिलं होतं, ते त्यात साखर होते कालचे म्हणून खात होते. काय खात होते मग मला म्हणली नाही खा, स्वतः कशी खात बसलीस. खावा. खावा. आता मी म्हणल्यावर का मला देते खावा. मग मी हे खाते त्याला चटणी. हे खावा तुम्ही. हे खावा. हे असं नको मला ते. मग हे चांगलं दूध उकळ, हा दूध वाढ आणि त्याच्यात ते तूप वाढ आणि मग ती काला चुरून खाणार आहे मी. हे असं नको मला मोकळं तूप. तर आणि इकडं ते तेल चटणी खा तुम्ही. हे नको मला. सांगितल्याला कुठलं करतच नाही नीट. कुठली गोष्ट सांगितली तशी नीट होतच नाही. खायला तेवढं कसं कळतं आधी. माझं सगळं जेवण होत तर तू दूधच उकळ. अहो दूध तर पण तुझ्या मनातच नाही ना तू पण दूध खावा म्हणून. अहो नाही ते उकळू तर दे की दूध. कवापासून अहो आता तर ठेवलंय. माझं जेवण संपत आलं तर तेच करते या. झालं झालं. ह्याला काय अर्थ आहे? पाटकन करायच नाही का? झालं उकळलं की. नेटवाने करावं चांगलं स्वयंपाक नाहीच.